नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, दिल खुलास विथ विलास मध्ये काल भरपूर आपण मजा केली, पण कार्यक्रमाचा अर्धा भाग अजून बाकी आहे, तेव्हा लगेचच जाऊयात आपल्या दिल खुलास विथ विलासच्या स्टुडिओ मध्ये. चला. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. हे बघा, आता मी तुमच्या समोर पत्ते असे दाखवणार. बर. ते फक्त तुम्हाला दिसणार, मला अजिबात दिसणार नाही. त्यातला एक पत्ता तुम्ही निवडायचा, मनात ठेवायचा, बरं. मला दाखवायचा नाही. नाही. मी बरोबर ओळखणार कुठला पत्ता. टाक. Yes. क्या बात आहे. सुर यार, खतरनाक जादू. बापरे. कुठला पण एक काढायचा. कुठला पण एक काढायचा, तुम्हाला नाही दाखवायचं. मला अजिबात दिसणार नाही, बरं. मला कळणारच नाही. काढा. फक्त तुमच्या मनातला निवडा एक पत्ता, कुठला पण एक. कुठला पण. काढला की प्रेक्षकांना दाखवा. हो. हा, फक्त आपल्याला माहिती आहे, त्यांना दिसलेलं नाही. हा फक्त तुम्हीच बघितलाय, मी अजिबात बघितलेला नाही. ठेवा, समोर, कॅमेरा समोर आहे, खोटं काय बोलायचं. कुठं पण ठेवा. नाही नाही, एवढं नाही, इथे या पत्त्यांमध्ये ठेवा म्हणून. तुम्ही जादूगार, तिथनं काढून दाखवा. एवढं कुठं येते? हे पत्त्यातलं येतंय ना मला. हा. कसं तरी एपिसोड साठी शिकलोय. त्यातलंही अपेक्षा तुमच्या. हा? थांबा. ते सतत त्यांची जादुई यांनी ते आपल्याला तो पत्ता दाखवतील. क्या बात आहे. नाही चुकलंय नाही नाही हा चुकलंय नाही. चुकलंय नाही, हाच आहे. नाही नाही हा नाहीये. नाही. परत करतो. हा दादा. नाही नाही ह्याचं काय आहे मध्ये? नाहीच. आता जर नाही निघाला ना, लास्ट चान्स आहे. हा हा, काढतो दादा, थांब. बरं, हा आहे का? हा, ते साडे दाखवताय. हा कुठला तरी. सांगा ना, कुठला पत्ता होता? कुठला? वाव! वाव! अगं चुकली जादू, थांब ना. किती मंद आहे पोरगी, चुकलेली जादू लावा म्हणते. नाही, मला नाही कुठला पण सापडत आहे. अहो ऐका ना, तिच्यासाठी तरी सांगा ना, कशाला इज्जत घालत. प्लीज दादा. 500 रुपये होती. एवढे? मुजम्मर, अहो, अहो, त्याला नाही येत जादू. नाही नाही, येते की येते. अहो, असं काय करता, काहीतरी बोला की. 500 रुपये द्या ना, काम. हा हा, ठीक. हे बरं, हे घे. आताच सांगा कुठला. आता जर नाही आलं ना, थांबा, तुम्ही बसा ना. हे काय आता समोर तुम्ही काय परीक्षा काय इथं? बघतो ना जादू कशी. तिथं बसून बघा. कोणाचं काय तर कोणाचं काय, दुकानात आले का काय? हा. बदाम आठ्ठा. हा? हा, काढून नको होईल. येस, आता त्यांना ती जादू येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला सांगतो, आता जर नाही आली ना, अरे हे हो, थांबा ना. अरे काय म्हणायचो आता? थांबा ना, जर दाखवतो की जायचो. हा, आता सांगितल्याशिवाय येणार आता येणार. आमच्या शो मध्ये आला म्हणल्यावर माणूस तसा नसतो, एकदा तरी करून दाखवणार. मग दाखवा. आणि तो पत्ता आहे उमर जाऊन. एवढं 500 रुपये सांगून पत्ता चुकीचा काढला. हा पण चुकीचं का? वाव! जमलंय तुम्हाला. आपलं कधी जमतंय असं? नाही म्हणजे जादू. वा वा. हा हा, 500 वायाला नाही गेले म्हणजे. हिलाच ठेवून तर तुमच्या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून. त्यांची इच्छा आता. बसा. इच्छा
अशा पद्धतीने त्यांनी एक आपल्याला जादू करून दाखवली आणि भंगार जादू करून दाखवली भंगार. माणूस हे चुकतं थोडंफार. इन्स्टंट प्रेक्षक तिथल्या तिथे रिव्ह्यू देतात. लगेच रिॲक्ट होतं. लगेच रिॲक्शन म्हणजे काय बरोबर. मारायला उठलेत ते म्हणलं होतं. नाही नाही असं करू. क्या बात आहे. तर आता इंटरनॅशनल जादूगार जिलाल आपल्याला पुढची जादू दाखवणार. पुढची जादू कुठली सर दाखवणार तुम्ही? नजर बाण. क्या बात हा म्हणजे नजरेने मी आता तर बघा हे फुगेत का नाही, हो हे नजरेच्या जादूने फोडू शकतो. फक्त नजरेने. नजरेच्या, फक्त नजरेच्या. क्या बात. वाव वाव म्हणजे तुम्ही सांगाल तो फुगा म्हणजे कुठल्या कलरचा, पिवळा, निळा, लाल, कुठलाही फोडू शकतो. तुम्ही फोडणार. मी फोडणार इथं बसून, बसून नको उभे राहणार. उभं राहून फोडतो. नाही फुटला ना अरे फुटल ना, थांबा बघू, सुरू तर होऊ द्या की. काय कुठला राग कळ ना मला. नाही फुटला ना मग मी फुगेच फोडीन हा तिथले. नजरबाण दाखव. नजर बाण बघा. तुम्ही सांगा ना कुठला. तुम्ही जादू सुरू करा सर. हो हा, या. तुम्ही या ना इथं. ओके या. जादू तेरी नजर खुशबू सांगा. ते कशाला पाहिजे? ते आता त्यांना सांगायचं ना कुठला फोडू ते. त्यांनी सांगायचं. त्यांनी सांगायचं. हे तर तुम्हाला एवढं लांबची जादू येते म्हणजे तुम्हाला. नजर बाण. क्या बात. हा येस. हा सांगा. न्या हा बघा. निळा फुगा फुटू दे, निळा आहे चिगो. लाल फुटला. डोळे एकदा चेक करा. लाल फुटला तो. ओ हा, आता दुसरा सांगा. दुसरा ओके कधी कधी पहिल्यांदा जेवायला पहिला जेवायला. नजरबाण. हा नजर दुसरा सांगा. हा. गुलाबी गुलाबी. गुलाबी फुगा फुटू दे. ए, हा. ही बघ. त्या केसाच्या आत नाहीच आहे का ते एक पार्ट? दिलाच नाही का तुम्हाला? दिलाच नाही. नाही नाही म्हणती. पुढचा घ्या. तुम्हाला तर काय थोडं चुकतंय गणतंय ते तुमच्या तरी लक्षात येते ना जादू. हा येते येते ते जरा. आता लाल 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 रे लाल. लाल बरोबर फुटू दे. ए, हा. विलास थांब आता तू 2 मिनिटं. दादा नको नको ऐक ऐक. तिने फुटलं नाही तुझ्या चुकून फुटलं का ते वर? दादा एवढं नाही. नको दादा एवढं नाही. विलास तू लय मुंग बसतोय. घरातलं आहे ना. घरातलं आहे ना. घरातलं. म्हणलं होतं यार अरे उम्या. इथून जर परत- मारी ना अहो काय मास काय. घरातल्या म्हणून काय बघायचं का मग? अहो ऐका. अरे सगळं काय असतं. प्लीज प्लीज. उम्या इकडे बघ. घरातल्या म्हणून काय बी दाखवतो रे भंगार माणसं. म्हणलं का? हे चुका प्रोग्राम म्हणून मारून टाका त्याला मग हे मारून, हे बाबा. मर गया हे बाबा हे. कमधाम. अपनों आता ऐका ना. एवढं नका सिरियसली ऐका. तुम्ही बसा. 1 मिनिट. तुम्ही म्हणताय म्हणून बसतोय. बसा बस. तुम्ही म्हणताय म्हणून बसतोय. मग मीच म्हणतो ना. बसा ना. ओरडायची काय गरज आहे? मग तुम्ही काय ओरडताय? ऐकून घेतो म्हणून नाही झालं तुमचा. 1 मिनिट काय ऐकून घेतो म्हणजे? 1 मिनिट थांबा. येणार आहे की? हे येणार आहे?
घेणार आहे काय थांब तुम्हाला थांब थांब काय ना तुमच्यामुळे हे लोक असे माझी इज्जत काढायला लागले कार्यक्रमात नाही नाही कसं आहे ना थोडी आम- प्रॅक्टिस नाही करतायत का नाही नाही हे आमची चुकी आहे 1 नंबरचे बोगस आहे ते फुगे तुम्हाला सांगतो या फुग्यांना ना जेवण नाही दिलं पाहिजे आणि पगारही नाही दिला पाहिजे कुणाला पगार दिला नाही पाहिजे कुणाला पगार दिला नाही पाहिजे कशाला बाहेर आला आजपर्यंत कधी दिला का 4 महिन्याचं पेमेंट थकलंय उगा कोणाला म्हणला तू तसं नाही पण तुझं थोडी माझा आधी पगार दे तू. माझा पगार अरे दे. मार नका. अरे मारशील ना. माझा हे, पगार दे ना तू. आण ना तिला. बदलून शिकली. दादा, ऐका. त्याला सांगा माझा पगार द्यायला अरे कुठल्या पुरीच्या नादाला लागतील तुला आधी काय आपलं ठरलं होतं मला सांग आपला सिक्वेन्स काय ठरलं होतं फुग्याचा कुठला फुगा फोडायचा म्हणून ठरलं होतं निळा काळा लाल आणि तांबडा तो कुठल्या त्या पुरीच्या नादाला लागलाय की तिला सांगायला लावलंय तू हा? पुरगीचं ठरलं होतं का आपलं ठरलं होतं का पुरगीचं उगा त्या पुरीच्या नादाला लागून माझं इथं चुकीचं 4 महिन्याचं पेमेंट काढलेलं आहे परत चुकीचं ठेवील आता बाहेर बाहेर पाठवा त्याला ऐका ना, तुमच्या शोचा एंड असा असतो का की तुम्हाला फाशी देतात वगैरे असं? नाही हो, असं काय ते नाही उठले मारायला हे उठले मारायला काहीतरी तर बरं करा कळलं ना मला ते त्यांचं ठीक आहे ते काय म्हणून राग कळलं नाही हा आपलाच माणूस आहे तुम्ही त्याला बाहेर पाठवा ना आता लपून काय उपयोग? असिस्टंट थांबा मी पुढचं जात. इथंच थांबणार आहे काय मंडळी मजा आली की नाही अशी धमाल आपण उद्या सुद्धा करणार आहोत भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे दिलखुलास विथ विलास तर मंडळी लव गुरु मध्ये काल भरपूर आपण मजा केली पण कार्यक्रमाचा अर्धा भाग अजून बाकी आहे बघूयात मग आता हे प्रेम गुरु त्याला कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतायत आणि मुलगी पटते का तुमचं नाव माझं मी पुदिना पुदिना काकडे वा वा सॅलड नाव आहे हा? हे सॉलिड नाव आहे पुदिना आणि ह्यातून कढीपत्ता का हो कढीपत्ता काय कढीपत्ता सर्जेराव नाव आहे आपलं काय सर्जेराव असं कसं काय झालंय खर तर सर्जेराव तिच्या आजोबांचं नाव आहे असं. पण ही जन्माला आली ना त्या दिवशी आजोबा गाचकले तर लोकांना काय वाटलं घरातल्या की सर्जेरावच परत आले म्हणून हिचं नाव सर्जेराव अच्छा 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 आणि आईचं नाव काय कुलदीप हा कुलदीप अरे इथं लय मजा आहे सर्जेराव कुलदीप मी तुला तेच सांगतोय सर्जेराव मध्ये जाम मजा आहे तू सर्जेरावला पटव हा पुदिनाचं मी बघतो हे नाही 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 ऐकायचं ठरलं ना आपलं तुम्ही कुणाशी बोलताय काका हे स्वतःशीच सांगितलं ना काका मी तुम्हाला सांगते तुम्ही ना त्या दवाखान्यात दाखवून घ्या काही करत नाहीत ते काका फक्त ना 100 ग्रॅम औषध देतात नाही नाही मेंदू कापून घेतात अहो, नाही मी नॉर्मल आहे मला काहीच झालेलं नाही अरे काका सगळ्यांना सुरुवातीला असंच वाटत असतं की आपण नॉर्मल आहोत पण नंतर जाऊन पितळ उघडं पडतंय पुढे सांगते तुम्हाला दाखवून घ्या तुम्ही ऐकत नाही माझं ओळख वाढव हा, हा. बोल 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 ओळख वाढव हा. हे अरे वा बरंच झालं मी तेच म्हणते ते भेळवाल्यांनी फक्त भेळ दिले पुष्ट दिलाच नाही खायला कसं ते त्रासच होत होता अहो तुम्ही ज्या पुष्ट्यानं नाश्ता करताय ना तो माझा आधार कास्ट आहे हे आपलं आधार कार्ड आहे ते तुम्ही येडे का जरा काका मला कशाला दिलं महाराज तुमचं आधार कार्ड घ्या अहो तसं नाही ओळख व्हावी म्हणून दिलंय तुम्हाला ओळख कशाला व्हायला पाहिजे माझ्या बरोबर मी काय सरकारी कर्मचारी आहे का हा? तिला हॉबी विचार हॉबी छंद विचार काय आहेत तिचे हा, हा, हा. हा, हे बघ इकडे आहे मी हा, मग कशाला येत विचारतो विचार. हा. ऐका ना तुम्हाला छंद काय आहेत मला का नाही काका काळे पेट्यांमध्ये ना जुर्रा गोळा करायला फार आवडतो आतापर्यंत 25 केलीत मी पण काल ना माझ्या कपड्यांच्या कपाटामध्ये एक कुठेतरी हरवले कालपासून शोधते त्याला अरे हळवलं का आता काय माहित कुठे गेलं इकडे तिला विचार तुम्हाला गाणी आवडतात का हा विचार ऐका ना तुम्हाला गाणी आवडतात का मला गाणी खूप आवडतात तुम्हाला कुठलं गाणं आवडतं एखादं म्हणा ना माझ्या आवडीचं म्हणू म्हणा म्हणा हा म्हणते
मी तुझी बायको तू माझा नवरा ऐकून घे ग गौरा. मी तुझी बायको तू माझा नवरा ऐकून घे ग गौरा. कसा रागाने बघतोय ग तुझ्या आईचा नवरा. 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 आईचा नवरा. वा 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 काय भारी गाणं म्हणलं. ऐक काय हे काय असू दे, तुला आवडलंय ना? हा ना. नंतर आपण साऊंड सिस्टम चेंज करूया. बस बस होईल ना मग काय. आता ऐक, आता तू गाणं गायचं. मी ओके, मी गातो, तू नुसतं तोंड हलव. हा 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 ऍक्टिंग आली पाहिजे. हा बरोबर हा चल. मी तुमच्यासाठी एक गाणं म्हणू का? तुम्ही म्हणताय हा म्हणा ना. महबूब मेरे, महबूब मेरे, बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया आया है राजा लोग रे लोग, राजा के संग से तो मैं हूँ शहरियारो, कोई न मुझसे मेरियारो, सच्ची सच्ची कहता मैं आया है राजा, राजा के संग से. अरे काय भेट लागला काय करतोस तू? काय एक नीट गाणं गाणं सगळं मिक्स करून टाकलं. माझी किती वाट लागली माहितीये का? मला हेच येतं, मी काय करू आता? तू एक काम कर, तू गाऊ नकोस, मी गातो. आणि मी काय करू? तू तिकडे जा, हा मी इकडचं सगळं बघतो. ओके, अरे वा. ठीक आहे, वेल बन. 1 2 3. चांद सी महबूबा हो मेरी कभी, ऐसा मैंने सोचा था. हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. चांद सी महबूबा हो मेरी कब, ऐसा मैंने सोचा था. हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. ना कस में है ना रस में है, ना शिकवे है ना वादे है. एक सूरत भोली भाली है, दो नैना सीधे सादे है, दो नैना सीधे सादे है. ऐसा ही रूप ख्यालों में था जैसा मैंने सोचा था. तुम बिल्कुल जैसी हो जैसा मैंने सोचा था. तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. एका तळ्यात होते बदके, ऐका ना, ते बद्रिके होते का बघा ना जरा. बद्रिके पिले रे होते कुरूप वेळे, पिल्लू तळ्यात एक. बघितलं, गाणं असं पाहिजे म्हणजे पोरगी पटलीच पाहिजे. आता काय कर, तू तिकडे जा, मी इथं उभा राहतो. इथं कशाला? आता झालं ना, आता नको परत रिपीट. झालं आता. तिला मी आवडलोय, विषय संपला. बंटी मुमान बच्चा आहे, चल आता निघ. काय पुदिना
पुदिना पुदिना अरे 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 तू हिताय सोय सकाळचा हुडकतोय तुला. बाबा आले, आशीर्वाद घेऊया. ए बाबा काय बाबा, नवरा हिचा. तू काय करतो इथं? हा पुरी छड़ता का बागेतून? नहीं नहीं, ओ दादा मैं प्रेम गुरु है, वो मैं तो एक्टिंग कर रहा था दादा. इंगवा इंगवा इसको मैं बोल रहा था दादा, इसको करने का था, मैं खाली दिखा रहा था इसको. एक्टिंग है पूरा दादा, एक्टिंग पुरा. नाही नाही दादा, नाही तसं नाही. अहो मी तर गाणं पण म्हटलं होतं, जशी दुधावर साई तशी माझी लाडकी ताई ताई. हे काय, हे बघा ना, ह्यांच्यासाठी म्हटलं होतं. विचार थांब जरा, तू थांब. मी का तू थांब. तू वाटतो छपरी. नाही नाही नाही, असं नाही. मी बद्री आहे. काय 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 बद्री आहे, छप काय दादा. काय? बघा, सोडू नका त्याला. चांगला छान. फुगा फुगा होता. अरे देवा. हॅलो, मी संध्याकाळी येते. मी आत्ता बागेत आलीये. आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं, दिल को बना दे जो पतंग. ऐका ना, मला म्हणायचं होतं ते की म्हणजे पलट सिमरन पलट. लंपट सिमरन लंपट. काय बोलताय? ए पुष्पे, इथं काय करते नवऱ्याला सोडून? कधी शोधतोय तुला? चल. दुधावरची साई तशीच माझी ताई, तशी दुधावरची साई तशीच माझी ताई. ताई आहे वाईला, वाई गेली खाई, खाईची वाई, वाईची मंडळी, माणूस कितीही मोठा झाला तरी सुद्धा आपल्या शाळेला आणि गुरूंना तो विसरत नसतो. असाच एक प्रामाणिक विद्यार्थी आपल्या गुरूंची 61 साजरी करतोय. बघूयात मग आता या 61 काय मजा येणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत सागर कारंडे, अनिता दाते, अंकुर वाढवे आणि भारत गणेशपुरे. येस, हा हा हा, वा वा वा. काय रे, काय चाललंय? उगाय अच्छा फुगाय, मला वाटलं चणे खाल्लेस की काय. वा वा, छान. ए थांब 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 बाळा थांब. हे 5चा कॉइन ठेव. ओ बाबा, हा. 5 रुपयात हल्ली काय येतं? अरे खर्चाला नाही दिले ते, मग? वजनासाठी दिलेत. फुग्याबरोबर उडून जाशील ना. अहो काही काय बोलता हो पोराला. बघा ना कसे बोलतात त्याला. मॅडम असं काय करतात हे? मॅडम, अगे मला कशाला मॅडम म्हणते? मग काय अनिता म्हणणार? हा? म्हणजे मेकअपवर एवढा खर्च केलाय, तुम्हाला म्हातारा केलाय, मग काय डायरेक्ट अनिता असं कसं म्हणणार ना. अरे बाऊ, हा. अरे माझा नवरा तुझा शाळा मास्तर आहे म्हणून तुम्ही त्याला सर म्हणता, हो. पण मला कशाला मॅडम म्हणायचं? काकू म्हणा. हो. मी पण काकू म्हणू? ए इड्या, काकू काय काकू, तू आजी म्हण. बाळा तुला जे वाटतं ते म्हण, तुला खाऊ देऊ? त्यापेक्षा वाक्य द्या ना 2-3. मलाच नाही, तुला कुठून देणार? मला एक कळत नाही, देतात तर 5-5 स्किट एकदम देतात, नाहीतर एका स्किट मध्ये 5 वाक्य पण देत नाही. काय रे बाळा, कसं आहे,
तुला वाक्य द्यायला आमची काहीच हरकत नाहीये, पण एका पानावर खूप वाक्य बघितली ना की तुझे डोळे पांढरे होतात, तुला फेफरं वरतं. त्या दिवशी 2 वाक्य सलग होती तर लकवा मारल्यासारखं चालत होतं. ओ तुम्ही गप्प बसा. काय? उगाच काही बोलू नका माझ्या बबडूला. बरं जाऊ ए दे. नालायकांनो, काय अक्कल आहे नाही तुम्हाला? अहो, तिकडे अजून वेळ आहे, अजून 4 वाक्यात दुसऱ्यांची. बरोबर. तर चला भांडू नका, तयारी करा वाढदिवसाची. हो, हे सगळं बघून सर खूप खुश होतील ना. अरे नालायकांनो, काय अक्कल आहे की नाही तुम्हाला? का मागे अजून 2 वाक्यात आमची. अरे काय चाललंय? तुम्हाला माहितीये का, सर माझे खूप लाडके होते आणि मी सरांचा खूप लाडका होतो. सर माझ्यावर खूप 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 प्रेम करायचे, खूप लाडका होतो मी त्यांचा. हो, आपला लाडका विद्यार्थी आणि त्याची फॅमिली आपली 61 साजरी करायला इथे आलीये म्हटल्यानंतर त्यांना खूप आनंद होईल. हो खरंय. आता तुमची एंट्री आहे. अरे नालायकांनो, काय अक्कल आहेत की नाही तुम्हाला? फेडलं फोडून काढलं पाहिजे एकेकाला. अहो काय, कशाला ओरडताय तुम्ही? तो जोश्या, हा? नालायक जोशाने कुत्र घेतलंय, ते दारावर बांधून ठेवलंय, त्याला शिस्त नको? अरे तू कुत्रा आहेस ना, मग भूक ना. माणूस तिथला की कुत्रा भुंकला पाहिजे की नाही पाहिजे? ह्या कुत्रा झोपलाय तिकडे. पण तुम्हाला पाहिल्यानंतर त्या कुत्र्याला धडकी भरते, त्याचं काय? पण का बरं असं? कारण हे कुत्र्याच्या भाषेतल्या व्याकरणाच्या चुका काढतात. आता भू भूतला उच्चार दुसरा म्हणे. अरे शिस्त नको का लावायला त्याला? कुत्र्याला शिस्त लावणार? कुत्र्याचं सोड, मी गाढवाला पण शिस्त लावेल. अगो बाई, गाढवाला? हा गाढव. येस सर. अरे मी गाढव म्हटल्यावर येस सर म्हणणारा हा कोण? हे भाजी घे तुझी. सर सी, सर सी. ओळखलंच का सर मला? पावसात आला कोणी? आपलं हे कोण तू बाबा? सर मला नाही ओळखलं. ओ मी तुमचा माजी विद्यार्थी, ते 1990 ची बॅच माझी. सागर कारंडे सर मी. बघितलं का, बघितलं का? म्हणून मी गाढव म्हटल्या बरोबर त्यांनी ओ दिलाय. तुला सांगतो, एक नंबरचा इथे मारलं, 1 नंबरचा डांबरट पोरगा होता. इतक्या शिव्या खायचा. इकडे रे, ही कोण? सर हा माझा बायको आणि ही माझी मुलगी. व्याकरण अजूनही बरोबर येत नाही. व्याकरण अजूनही बरोबर येत हो नाही. ही माझी बायको आणि हा माझा मुलगा सर. काय सांगतेस? कोणी भेटलं नाही दुसरं? नाही सर, असं काय म्हणताय, छान असतं दिसते. अरे तिलाच विचारतो मी, तुला कोणी दुसरं भेटलं नाही का? आणि तुला लग्नाला मुलगी दिली कोणी रे? सर काही काय, तुम्ही पण ना सर. अरे झालाय का? माझा हसतोस काय? सिरियस विचारतो, तुला सांगतो. माझ्यासाठी ठेव काय? तूच करशील सगळं. नाही नाही नाही. तुला सांगतो, शाळेत असताना याला कोणी पुरवणी देत नव्हतं, आता अख्खी पोरगी दिली. काही काय बोलताय त्याला? आता तुमचा हा विद्यार्थी तुमची 61 साजरी करायला आलाय. तुमच्या अनेक विद्यार्थ्यांना फोन केले, कोणी आलं नाही. हात तेवढा रिकाम टेकडा असेल म्हणून. अहो सर नाही हो, रिकाम टेकडा काय, मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे आता मी. खरंच मॅनेजर आहेस का घरच्यांना सांगण्यासाठी झालाय नुसते मॅनेजर? हो नाही खरंच मॅनेजर आहे मी. माझ्या हाताखाली आता 40 माणसं काम करतात. बघा बघा बघा, शाळेत असताना दिवसातून 40 वेळा माझ्या हाताखालून जायचा, आता याच्या हाताखाली 40. कमाल. काम सोडा ना सर, सवय नाही राहिली आता. ओके चल, 18चा पाडा बोल. बोल. सर आता असं अचानक तुम्ही सांगताय 18चा पाडा कसा येणार ना सर? 9चे पाडे 2 वेळा म्हणू. 2 वेळा म्हणून आलाय का? सर घरच्यांसमोर बरं बरं. जाऊ दे ना सर. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा, नमस्कार करते. अरे हे काय मित्र आहे? काय मित्र आहे? तुझाच पोरगा आहे ना रे? बरोबर आहे मग.
औक्षी बनतो आणि खंबीर राहा बरं. का बरं? अरे ता ह्या गाढवा बरोबर संसार करायचा म्हणजे खंबीर राहायला नको. का? तुला सांगतो फार विचकट मुलगा आहे. हो सर. शाळेत असताना गणिताच्या पुस्तकात दुसरंच पुस्तक घालून वाचायचं असा. वाचनाची खूप आवड होती मला. काय वाचायचं ते सांगू का आवडीनी? काय वाचायचा? गोष्टींचं पुस्तक होतं ना. कुठली गोष्ट? तुला काय करायचंय? कुठली गोष्ट? फार इंटरेस्ट आहे. अगं राजा राणीची गोष्ट. हा सर, राजा राणी. राजा राणीची गोष्ट होती. हो हो, राजा राणी. ते जाऊ दे सर तुमच्यासाठी सर. हॅपी बर्थडे सर. हॅपी बर्थडे. बुके दिलं काय छान छान. अरे याच्यावरून मला आठवलं. काय वरंड्या आपलं हे कुठे मारतोय खातो तो कुठे? लक्ष दे. शाळेत असताना आमच्या शाळेमध्ये एकदा शिक्षण मंत्री आले होते बरं का. त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांनी केलं होतं. हो सर, कसं विसरेन मी. स्टेज करेन तुमच्यामुळेच आलं मला. हो पण नालाय का वेळेवर घोळ किती केला. काय केलं? काय याला म्हणायचं होतं की माननीय शिक्षण मंत्री यांचा सन्मान आमच्या संस्थेचे संस्थापक हे पुष्पगुच्छ देऊन करतील. या गाढवाला पुष्पगुच्छ शब्द शेवटपर्यंत आला नाही बरं का. सर त्यावेळी खूप घाबरलो होतो मी, त्यामुळे पुच्छगुच्छला पुच्छगुच्छ म्हणता नाही आलं मला. ऍक्च्युअल शब्द काय ते असतं ना ते पुष्टगुष्ट. दष्टपुष्ट. बुके म्हणतात त्याला. अजूनही पुष्पगुच्छ म्हणता येत नाही. हो सर, आता काय रस्त्यावर पुच्छगुच्छ विकतो का मी? मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर आहे मी. 40 माणसं हाताखाली आहेत माझ्या. तेच मला कळत नाही एवढं कसं काय जमलं रे तुझ्याकडून. जमलो काय सर? अजूनही पाठांतराची बॉम्बा बॉम्ब एक वाक्य सलग बोलतात नाही. करतात. जाऊ दे ना, कशाला बोलताय? ही पाक एवढी तयारी केली आहे. ही पार रांगोळी काढली आहे. सर बघा ना. छान. मोडेल ती बघा तिकडे गो. छान काढली हा रांगोळी. छान काढली हा. हिनं काढली. अरे वा 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 छान. हा तुला सेन्स आहे हा चित्रकलेचा. काय रंग हे काय रंगसंगती बघ बघ नालाय का कसली रंगसंगती आहे. नाही तर तू जाऊ दे कशाला हे सगळं बोलत बसताय. मी तुम्हाला ओवाळते. ओळा. छान छान. नमस्कार. आज या ठिकाणी आमचे माननीय सर यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना आता ओवाळून टाकतायत. अरे काय बोलतोयस काय? मारू का? ओवाळतायत आणि गप्पी मासे पाळा हिवताप टाळा. आणि डिपार्टमेंटला आहेस रे? ते भाषणात असं असतं ना सगळं सर. आणि तू ओवाळ ग. विसर्जनाच्या वेळी गर्दी करू नका. गणपती. अरे कुठे काय? आणि गरबा खेळताना जरा अंतर ठेवा. एक मिनिट. रंग जे आहेत इतकं नाहीये वय. इतकं नाहीये जरा व्हेरिएशन आणते. रंग एकमेकांना लावा तुम्ही. सगळं माझ्या अंगावर सांडवशील. बस असू दे. रंगामध्ये जी मजा आहे 31st ला आपण मजा करतो ती पण मजा असते. आणि त्यानंतर जे काही श्रावणात आपण छान विनाकारण शिकवलं याला असं झालंय मला. अंदाज बांधतो. आणि श्रावणामध्ये आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं. तर झालं दिसलं. भाईचा बर्थडे आहे. भाई का मित्र आहे तुझा भाई? खबरदार त्याला मारलं तर लक्षात ठेव. मारेल फोडून काढेल तुला. सॉरी. केक कापूया सर. या सर. काय बोलत बसताय? बिचारा 61 साठी आलाय तुमच्या. चला केक कापूया आता. या सर. दे कुठे दे. आता आमचे सर केक कापणार आहे तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू.
हॅपी बर्थडे डिअर भारत गणेश पुरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस आहे. मी इथे बोलतो आहे. इथे वाजवतो आहे. नालाय का शाबास. खा अरे खा. अरे मेणबत्ती आहे ना, चांगली आहे, खा. खा बरं काय. हा, अरे मस्त अननसाचा केक केलेला आहे. नाही सर, पायनॅपल केक आहे. अरे अरे त्यालाच अननस अननस असं म्हणतात रे बाळा. मारला पाहिजे असं धरून ना. अहो सर 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 अहो मला ते हे दे. नाही नाही सर सर ऐका. काठी दे मला. नाही नाही सर 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 तुला फोडून काढलं पाहिजे. सर आता फोडून काढलं पाहिजे सर तुला. सर आता मोठा झालोय हो मी सर. मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहे मी. 40 माणसं हाताखाली आहेत माझ्या. काय लावलं रे. 40 माणसं हाताखाली आहे. 40 माणसं हाता इकडे इकडे. हा सर इकडे तुम्ही बोला ना सर. शाळेत असताना इतका खादाळ होता एक नंबरचा. मुलांचे डबे चोरून खायचा हा कार्टा. नाही बाबा तुम्ही चोरी करायचा. आता मला हातावर लिहावं लागेल मेरा बाप चोर. शे. लाज वाटते. हे देवा परमेश्वरा, पुढच्या जन्मी मला हा बाप नको देवा. देवाला बोलू. देवा काय एवढं काय मोठं झालंय. काय 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 त्याला मारतो. तू खायचं की नाही. चोरून खायचं की नाही. सर मी खायचो नाही. मी फक्त टेस्ट बघायचो कशी आहे. म्हणजे कुणी काय आणलंय आणि कुठल्या भाजीची कशी टेस्ट आहे हे बघायचो फक्त मी. अहो मारू नका त्याला. बस झाली तुमची मास्तरकी आता. अशी कशी बस झाली. अरे 30 वर्ष मास्तरकी केली. सोडणार आहे का. रक्ता रक्तात भिनलेली आहे मास्तरकी. ह्याच्यासारखे हजारो पोरं हाता खालून टाकले माझ्या. सगळ्यांची खबर घेतली पाहिजे. हे सगळे माझी विद्यार्थी आहेत माझे. मग शिस्त नको लावायला. बरोबर आहे बरोबर आहे. तो आता तो सचिन दाभाडे आठवतो का तुला. हो हो सर नेहमी पहिला यायचा वर्गात सर तो. बरोबर आहे. तुला आठवणार. तुम्हाला सांगतो मुलांना हुशार विद्यार्थी बरोबर आठवता. तुम्ही होता किती ते किती किती अभिनय तो मिळालाय तर. अरे एवढं नव्हतो रे. एवढा नव्हता केवढा नव्हता मला विचार ना. मला विचार. अरे तुम्हाला सांगतो शाळा संपल्यावर ह्याच्यासारखे 4-5 विद्यार्थी घेऊन बसायचो मी 2-2 तास. तेव्हा कुठं हे पास झाले. हा तो आभ्या पाटील तो. हा सर तो आभ्या पाटील तो आता मंत्री झालाय. स्वतःची 4 कॉलेज आहेत त्याची. आणि तुमचा तो हुशार विद्यार्थी सचिन दाभाडे त्याच्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून आहे. काय सांगतो त्या अभय पाटलाबद्दल तर मला नेहमी वाटायचं का हा पोरगा राजकारणात जाणार म्हणजे जाणार. काय काय एकदा ना मी वर्गात त्याला विचारलं. गणित विचारलं की म्हणलं एक भिंत बांधायला 600 रुपये खर्च येतो तर 4 भिंती बांधायला किती येतील. त्याने उत्तर काय दिलं असेल. काय 4 कोटी. तेव्हाच मला वाटलं की हे गबाड आता राजकारणात जाणार म्हणजे जाणार. आणि भाई माझ्या बाबाकडे बघून काय वाटायचं. तुझ्या बाबाकडे बघून वाटणंच बंद झालंय माझं. हो नाही हो सर एवढा नालायक नव्हतो मी सर. नाही नालाय कसं म्हणणार मी. अरे आउटस्टँडिंग विद्यार्थी होता तू. म्हणजे दिवसभर वर्गाच्या बाहेर असे अंगठे धरून उभा राहायचा म्हणून म्हटलं नालाय का आउटस्टँडिंग होता. नाही सर मी रोज नसायचो बाहेर सर उभा. नाही रोज नसायचा पण तुला सांगतो वर्गात असला ना की बेंचावर उभा असायचा शिक्षा म्हणून. अच्छा म्हणजे शाळेत असतानाच उच्च शिक्षण घेतलं यानं. वा कॉमेडी केली शेवटी. आज एवढाच पंच होता. बरं चला सर वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. येतो सर. पाया पडतो सर. बाबा तुम्ही सरांच्या पाया पडताय एवढे आणि सर तुम्हाला बघत पण नाहीत. मान फिरवली त्यांनी. त्यांना त्यांच्या डोळ्यातले अश्रू दाखवायचं नाहीत रे. तुमच्या डोळ्यात पाणी.
ही मुलं इतकी मोठी झाल्यावर पण मला विसरले नाहीत. आनंदाश्रू आहेत. इतका वेळ बांधून ठेवला होता बेटा, पण शेवटी तो फुटला. सर, आतून बाहेरून व्यवस्थित ओळखतो सर मी तुम्हाला. सर, मी काही मोठा बिटा झालेलो नाहीये आणि तुमच्यापेक्षा मोठा तर अजिबात नाही. गरिबीनं आयुष्याची लखतर निघत होती ना, माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांना तुमच्यामुळे शिक्षण मिळालं हो सर. आज तुम्ही शिकवलेला प्रत्येक विद्यार्थी फार मोठ्या पदावर आहे कुठे ना कुठेतरी. खरं सांगू, आजपर्यंत बायकोला एक दागिना घेतला नाही, एक दागिना. पण आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या अलंकाराने मडवलं तो सर तुम्ही. आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आमची फी परस्पर कशी भरली जाईल. सर, तुमची शिस्त, तुम्ही केलेली शिक्षा, या छडीचा मार, हे सगळं दिसत होतं सर सगळ्यांना. पण त्या मागची तुमची भावना, तुमचं प्रेम, शिक्षण देण्याची आस आमच्यासारख्या सर काहीतरी करा मुलांसाठी. खाऊन जा रे आता. सर, एक तर कान पिळा ना. आता जेवण कर. मार का खातो? नाही सर, जेवत नाही, निघतो आता सर. अरे नाही, असं कसं जेवायला लागेल ना तुला. तो तुझ्या काकूचा स्वयंपाक होईपर्यंत 30 पर्यंत पाठ करून घेतो तुझ्याकडनं. आता तू तरी सांगे ना. अहो काकू, हे बघा ना कसं करतात. काय मंडळी, मजा आली की नाही? अजून मजा बाकी आहे. उद्या म्हणजेच बुधवारी सुद्धा आपण भेटणार आहोत याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या.